नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे न्यायालय भरती 2026. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण न्यायालय भरतीवर व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलाय की नेमकं मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जी काही शिपाई पदासाठी भरती झालेली होती त्याची परीक्षा संपलेली आहे आणि अँसर की सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली, पण अजूनपर्यंत निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. तर तो कधीपर्यंत जाहीर केला जाऊ शकतो, पुढची प्रोसेस काय राहणार आहे आणि त्यासोबतच जिल्हा न्यायालयाची जी काही नवीन भरती येऊ शकते त्याबद्दल सुद्धा चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की इथं सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत असतात. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेची तयारी करा किंवा सेंट्रलच्या कोणत्याही एक्झामची तयारी करा, एस-एस-सी जी पासून तर रेल्वेपर्यंत, एम-पी-एस-सी पासून तर तलाठीपर्यंत आणि शिपाई भरतीपासून तर पोलीस भरतीपर्यंत सर्वांसाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील नंबर 1 ॲप असलेलं ते म्हणजे टेक्स्टबुक. तर टेक्स्टबुक जे काही ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त क्वांटिटीच मिळत नाही तर क्वालिटी वाईज टेस्ट सिरीज सुद्धा मिळतात. यामध्ये पी-वाय-क्यूमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा आहेत आणि नवीन टेस्ट सिरीजचा सुद्धा समावेश आपल्याला दिसतो. आणि प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला वेगवेगळी टेस्ट सिरीज घ्यायची गरज नाही, तर एकाच ॲपमध्ये तुम्ही जर पास घेतली तर सर्व परीक्षांच्या टेस्ट सिरीज या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही टेक्स्टबुक ॲप आहे त्यावर सध्या ऑफर सुरू आहे, ती म्हणजे स्प्लॅश सेलची. तर 29 ते 31 जुलै या दरम्यान सध्या ऑफर आहे. तुम्हाला जी काही इयरली पास आहे, म्हणजे या टेस्ट सिरीजमध्ये पास येत असती, एकदा जर तुम्ही पास घेतलं तर वर्षभरापर्यंत ज्या काही सर्व टेस्ट सिरीज राहतील त्या तुम्ही अटेम्प्ट करू शकता. इथे सध्या टेक्स्टबुक पासची जर ऑफर प्राइस आपण पाहिली तर ती आहे 395. आणि तुम्ही जर मुद्रा 20 हा कूपन कोड यूज केला तर तुम्हाला आणखी यामध्ये 12% ऑफ मिळू शकतो. ऑफर फक्त 31 जुलैपर्यंत आहे, म्हणून जे काही विद्यार्थी असे असतील जे टेस्ट सिरीजच्या शोधात आहेत त्यांनी नक्कीच हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि हा जो काही प्रोमो कोड आहे मुद्रा 20 हे वापरून एक्स्ट्रा डिस्काउंट घेऊन या ठिकाणी तुम्ही पास घेऊ शकता आणि कोणत्याही परीक्षेला सामोरे जाऊ शकता. तर पहावे मित्रांनो, 29 ते 31 जुलै या दरम्यान ऑफर सुरू आहे. तुम्ही ॲप डाउनलोड करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता. जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. हा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आपला प्रश्न आहे तो म्हणजे की शिपाई पदाचा निकाल हा कधीपर्यंत लागू शकतो. तर त्याच्याबद्दल आपण जर पाहिलं तर यापूर्वी सुद्धा शिपाई पदाची भरती झाली होती. ती झालेली होती 2025 मध्ये. 17/2/2025ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याचा अंतिम निकाल हा 8 जानेवारी 2026ला जाहीर करण्यात आला होता. म्हणजे साधारणतः 10 ते 11 महिने लास्ट भरतीमध्ये घेण्यात आलेले होते, पण जागा खूप कमी होत्या. आता मात्र जागेची संख्या कितीतरी पटीने, म्हणजे 20-25 पटीने या ठिकाणी वाढलेली आहे आणि त्यामुळे उमेदवारांची जी काही परीक्षा देण्याची संख्या आहे ती सुद्धा वाढलेली आहे. एकंदरीतच परीक्षार्थींची संख्या या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसते. अशा स्थितीत काय आहे तर या ठिकाणी जर आपण मागचा घटनाक्रम पाहिला तर 3 ते 4 महिन्यामध्ये यादी प्रसिद्ध व्हायची, त्यानंतर डॉक्युमेंट्स वगैरे विद्यार्थी या ठिकाणी द्यायचे, त्यानंतर त्यांची टेस्ट व्हायची, टेस्ट नंतर पुन्हा निकाल लागायचा आणि निकाल लागल्याच्या नंतर पुढील पात्रतेसाठी त्यांना बोलवलं जायचं. साधारणतः 10 ते 11 महिन्यामध्ये या ठिकाणी प्रोसेस कंप्लीट होत होती. सध्या जर आपण आपल्या एक्झामचा विचार केला तर आपली एक्झाम ही एप्रिल महिन्यामध्ये पार पडलेली होती. म्हणजे कधी पार पडली आपली? एप्रिल महिन्यामध्ये पार पडलेली आहे. आता सध्या हा जुलै महिना आहे, जवळपास संपत आला. आता ऑगस्ट स्टार्ट होईल, म्हणजे मे, जून, जुलै 3 महिने आपल्या परीक्षेला झालेले आहे. तर साधारणतः या ऑगस्टमध्येच आपला निकाल लागण्याची शक्यता आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, लिपिक किंवा शिपाई ह्या ज्या पदांसाठी भरती झालेली होती तर लिपिकची लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली. अजून त्यांची स्किल टेस्ट झाली का? नाही. लिपिकचा जर आपण विचार केला, 2 पद आहेत. एक आहे आपलं लिपिक, ज्याला आपण क्लर्क असं म्हणतो, आणि दुसरं आहे आपलं पिऊन, ज्याला आपण शिपाई असं म्हणतो. लिपिकमध्ये काय झालेलं आहे, अँसर की तर आलीच, पण त्यानंतर त्यांनी लिस्ट सुद्धा प्रोव्हाइड केली आणि कट ऑफ जाहीर केला की कोणते विद्यार्थी पात्र आहेत, कोणते विद्यार्थी अपात्र आहेत. अजूनपर्यंत स्किल टेस्टची तारीख आलेली नाही. या ठिकाणी जर तुम्ही पिऊनचा विचार केला तर आपली अँसर की आलेली आहे, मात्र अजूनपर्यंत लिस्ट त्यांनी दिलेली नाही किंवा कट ऑफ जाहीर केलेला नाही. त्यांनी लेखी परीक्षेचा कट ऑफ जर जाहीर केला असता तर आपण निश्चित झालो असतो की नेमकं आपण आतमध्ये आहोत किंवा बाहेर आहोत. कट ऑफ हा जास्तच लागणार आहे. जसा की लिपिकचा विचार केला होता, जागा कमी आहेत, भरपूर कट ऑफ कमी येईल, असे तुम्ही व्हिडिओज पाहिलेले असतील. पण यापूर्वी आपण सांगितलं होतं की जागा जरी वाढलेल्या असल्या तरी सुद्धा फॉर्म भरणारे किंवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे आणि पेपरच्या काठिण्य पातळीवर या ठिकाणी कट ऑफ ठरत असतो. तुम्ही जर शिपाई पदाच्या पेपरचा विचार केला तर पेपर एवढा कठीण नव्हता, त्यामुळे शिपाईचा कट ऑफ सुद्धा वाढणार आहे.
आपल्याला एकाच परीक्षेमध्ये गुंतून न राहता इतरही परीक्षांची तयारी सोबत चालू ठेवायची आहे मित्रांनो. कारण की एका परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळेल असं नाही, दुसऱ्याही ज्या काही एक्झाम आहेत त्यावर तुम्ही फोकस करू शकता. आता राहिला प्रश्न शिपाईचा. शिपाईबद्दल आपण बोलतोय. क्लर्कची स्किल टेस्ट अजून यायची बाकी आहे, त्यांचा निकाल लागला. शिपाईचा निकाल लागलेला नाही. शिपाईचा कट ऑफ अजून बाकी आहे. आता पुढे शिपाईबद्दल काय होणार आहे, तर सर्वात प्रथम या ठिकाणी कट ऑफ ते लावतील. कट ऑफ नंतर एक लिस्ट येईल की कोणते विद्यार्थी क्वालिफाय आहेत आणि कोणते विद्यार्थी क्वालिफाय नाहीत. लिस्ट आल्याच्या नंतर क्लर्क पदाची स्किल टेस्ट होत आहे, पण आपली स्किल टेस्ट होईल का, तर नाही, आपली होणार आहे चाचणी. तर त्या चाचणीमध्ये तुम्ही मागचे व्हिडिओ वगैरे पाहून घेऊ शकता की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, काय काय त्या ठिकाणी टास्क आपल्याला करायला लावल्या जाऊ शकतात, हे आपल्याला मागील भरतीवरून समजते. बरेच व्हिडिओ मागील भरतीचे अवेलेबल आहेत, त्या ठिकाणी काय काय विचारलेलं होतं ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कारण की या ठिकाणी आपली परीक्षा संपलेली आहे. जर लिपिकसाठी तुम्ही असाल तर तुम्हाला ऑफकोर्स टायपिंग या ठिकाणी करायची आहे, पण जर तुम्ही शिपाई पदाचा विचार केला तर आपल्याला जी काही आपली टेस्ट होणार आहे म्हणजे चाचणी होत असते त्यामध्ये पुढे जावं लागतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला लागणार आहे कट ऑफ, त्यानंतर होणार आहे आपली चाचणी, नंतर लागणार आहे आपला अंतिम कट ऑफ आणि त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी दिसू शकते. म्हणून काय, तर सध्या आपल्याला वाट पाहिजे कट ऑफची, ती ऑगस्टमध्ये किंवा येणारा जो काही महिना आहे त्यामध्ये नक्कीच जाहीर करतील असं आपल्याला वाटतं. साधारणतः वेळ त्यांना घ्यायचा आहे. पूर्वी ते क्लर्कची स्किल टेस्ट सुद्धा जाहीर करू शकतात किंवा शिपाईचा कट ऑफ सुद्धा जाहीर करू शकतात. कारण की एकदा जर कट ऑफ जाहीर झाला तर आपण यामध्ये निश्चिंत होतो. पण एक्झॅक्टली आपण काही सांगू शकत नाही. जागा कमी होत्या तरी सुद्धा 10 ते 11 महिन्यामध्ये मागील भरती त्यांनी आटोपली होती. या ठिकाणी सुद्धा जागा जास्त आहेत, विद्यार्थी जास्त आहेत, त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. पण या महिन्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे की आपला कट ऑफ हा जाहीर होईल. ज्याप्रमाणे लिपिकच्या जागा जरी जास्त असल्या, उमेदवार जरी जास्त असले तरी त्यांनी कट ऑफ जाहीर केला, त्याच पद्धतीने शिपाईचा कट ऑफ सुद्धा या ठिकाणी आपल्याला लवकरच लागताना दिसेल. तुम्हाला किती मार्क्स आहेत, तुम्ही कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या खंडपीठामध्ये फॉर्म भरला होता, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये किंवा औरंगाबाद खंडपीठामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. जी काही आपले ॲन्सर की आलेली आहे त्यानुसार सध्या तुमचा स्कोर किती आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना त्याचा अंदाज येऊन जाईल. राहिला प्रश्न निकालाचा, तर निकाल आल्याच्या नंतर आपण ती PDF ग्रुपला टाकणारच आहोत किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तो चेक करू शकता. वेबसाईट जी आहे ती आता अपडेट झालेली आहे, त्यामुळे काही ठिकाणी ती लोड होताना सुद्धा आपल्याला दिसते. तर ग्रुपमध्ये तुम्हाला निकाल पाहायला मिळणार आहे. ग्रुप तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करून ठेवू शकता. आणि त्यासोबतच राहिला प्रश्न जिल्हा न्यायालय भरतीचा. काही मध्ये चर्चा सुरू होत्या की जिल्हा न्यायालय भरतीची मेगा भरती येणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या जी काही भरती सुरू आहे ती मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत आहे. ही भरती जी आहे ती आपल्याला माहितीच आहे की 3 खंडपीठामध्ये आलेली आहे. मग मुंबई, त्यानंतर औरंगाबाद आणि नागपूर अशा या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. दुसरा जर आपण विचार केला जिल्हा न्यायालयाचा, जे की डिस्ट्रिक्ट कोर्ट, शेवटी 2023 मध्ये ही जाहिरात आली होती. प्रत्येक जिल्हा न्यायालयासाठी या ठिकाणी वेगवेगळी होती आणि जिल्हा न्यायालय स्तरावरच आपण या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरले होते आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो वेगवेगळा लागलेला होता. तर अशा पद्धतीने कट ऑफ जाहीर करण्यात आलेला होता जिल्हा न्यायालय भरतीचा. सध्या लिपिकच्या पदांची जाहिरात जिल्हा न्यायालयाची येऊ शकते, कारण की बरेच असे पद होते जे की मंजूर करण्यात आले. काही ठिकाणी नवीन न्यायालयाचा जो काही आकृतीबंध आहे तो सुद्धा मंजूर करण्यात आला. पण त्या ठिकाणी जी काही पदं होती शिपाईची, तर शिपाईची जवळपास 2-3 अशाच जागा होत्या आणि त्या जागा बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येतील असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. त्यामुळे काय, तर सध्या जे काही शिपाई आहेत ते आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लागताना दिसतात. पण जिल्हा न्यायालयाची जेव्हा केव्हा भरती येणार आहे त्यामध्ये सर्वात जास्त पदं असणार आहे ते म्हणजे लिपिकचे आणि त्यानंतर शिपाईची जाहिरात आपल्याला दिसू शकते. 2023 मध्ये जी जाहिरात आली होती त्यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीही पदांसाठी या ठिकाणी जाहिरात काढण्यात आलेली होती. तशीच आपल्याला जिल्हा न्यायालयाची सेपरेट जाहिरात दिसू शकते. जी काही सध्या चालू जाहिरात आहे ती मुंबई उच्च न्यायालयाची आहे आणि आगामी काळात जी जाहिरात येणार आहे ती जिल्हा न्यायालयाची राहील. प्रत्येक जिल्हा न्यायालयाची जाहिरात, त्यांची पदं या ठिकाणी वेगवेगळे लागू शकतात आणि त्यांचा कट ऑफ जो आहे तो सुद्धा वेगळा लागताना आपल्याला दिसेल. पण त्याला अजून वेळ आहे. सध्या मात्र आपल्याला ही जी न्यायालयाची भरती आहे ही आटोपल्यानंतरच मे बी ती येऊ शकते किंवा ही संपण्यापूर्वीच त्याची जाहिरात सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न विचारले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे विद्यार्थी शिपाई या पदाच्या निकालाची वाट पाहत आहे, साधारणतः 1 ते किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आपला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. एक्झॅक्टली तारीख तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही. मागच्या भरतीचा जर आपण विचार केला तर 10 ते 11 महिन्यामध्ये भरती आटोपली होती. ही भरती ही आपल्याला तेवढ्याच कालावधीमध्ये न्यायालय आटवेल अशी आपण आशा व्यक्त करू शकतो. ज्या पद्धतीने लिपिकचा कट ऑफ त्यांनी जाहीर केलेला आहे त्याच पद्धतीने शिपाईचा कट ऑफ सुद्धा ते लवकर जाहीर करू शकतात. तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.